प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। तेलगाव येथे 352वा शिवराज्याभिषेक दिन व विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात 120 रक्तदात्यांनी रक्तदान करून संस्थेनं आतापर्यंत 1100 पिशव्यांचं संकलन केलंय। सदर कार्यक्रमास BMP कॉलेजचे अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज माने, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव महेश कुलकर्णी, राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम जाधव व शिवव्याख्याते माऊली भाऊ जाधव, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे यांची उपस्थिति होती। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर LKG, सीनियर LKG, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में। सुरुवातीला पृथ्वीराज माने यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर बाबर यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालून विधिवत अभिषेक करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज माने यांनी संस्थेच्या तपवृत्तीचे भरभरून कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। माऊली जाधव यांच्या व्याख्यानरूपी भाषणानं अंगावर काटा आणणारा अनुभव आला। प्रशांत बाबर यांनी आम्ही सदैव संस्थेसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं। मान्यवरांचे आभार मानण्यात आले। बाळासाहेब माने यांनी कार्यक्रमाला उत्तर सोलापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करून रक्तदानाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केली, तर सूत्रसंचालन जयानंद पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला पदाधिकारी व संस्थेचे सर्व कार्यकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे लोक एकत्रित येतात। जेव्हा गावाचा विषय असतो तेव्हा कोण काय बघत नाही, तेवढ्याच जिद्दीने एक मैत झाली तर त्याच्या मदतीला असतात आणि तेवढ्याच जिद्दीने आणि तेवढ्याच ताकदीने एका लग्नाच्या कार्यक्रमाला एकत्रित असतात। हे आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याचे शिकवण आहे। विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फतीने दरवर्षी या गावामध्ये सामाजिक उपक्रम साजरे केले जातात। आताच मी त्या संस्थेच्या अध्यक्षांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मला माहिती मिळाली, यावर्षी देखील सालाबाद प्रमाणे त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। माझ्या सर्व पोलीस प्रशासनाकडून माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी असेच चांगले उपक्रम साजरे करावेत। आणि माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांची एक संकल्पना आहे की विषमुक्त शेती केली पाहिजे। त्याचबरोबर पर्यावरणाचं जे आता हे व्हायला लागले, अधोगती व्हायला लागलेली आहे, प्रदूषण व्हायला लागलेलं आहे, त्याच्यावरती कसं नियंत्रण करता येईल आणि आपल्याला कसं चांगलं आरोग्य जगता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी बरेच उपक्रम नाविन्यपूर्व उपक्रम सुरू केलेले आहेत। त्यामध्ये आपल्या संस्थेनं सहभाग घ्यावा। पोलीस प्रशासनाकडून त्यांना जी काय मदत लागेल ती मदत आम्ही द्यायला तयार आहोत। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्या देखील काही संकल्पना आहेत, जसं की हरितवारी आहे, त्यामध्ये त्यांनी यावर्षी पालखी मार्गावरती वृक्ष लागवड करण्याचं ठरवलेलं आहे। तर मी आजच्या प्रसंगी आवाहन करतो की आपल्या मंडळातले पदाधिकारी किंवा जे सदस्य असतील किंवा गावकरी असतील, त्यांनी हरित ह्याच्या अनुषंगानं आपल्या गावामध्ये ज्या पडीक जागा आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत किंवा रोडची बाजू आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी। नुसते वृक्ष लागवड न करता त्याचं संवर्धन करावं। मग ते कोणाला तर दत्तक देता येईल आपल्याला। जर समजा घर असतील तर त्या घरासमोर जागा असेल तर त्या घरात म्हणजे त्या लोकांना आपल्याला झाड देता येईल आणि त्यांना दत्तक देऊन त्याची पूर्णपणे जोपासना कशी होईल याकडे पण आपल्याला लक्ष देता येईल, जेणेकरून वृक्ष नुसती लागवड न करता त्याचं संवर्धन होईल आणि पर्यावरण निकोप राहील। पुन्हा एकदा मी या प्रसंगी तुम्हाला सर्वांना, गावकऱ्यांना आणि संस्थेला देखील शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आणि मला जी व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। धन्यवाद।